हो, येतंय भारती ऐकू. ओके. तर आपला जो 12वा भाग होता, म्हणजे आपण 1 ते 12 धडे जे घेतले हे आपल्या भूतकाळासाठी होते. गतकाळात आपल्याकडनं काही घडलेल्या घटना, कधी कधी आपण रागाच्या भरात यंग एज मध्ये आपल्या आई वडिलांनाही बोलून जातो. कधी कधी लग्न झाल्यावर चुकून गडबडीत बोलतो. तसं असेल किंवा घरातले कोणी काही बोलले म्हणून आपण उलट उत्तरही देतो. त्यानंतर जर मुलं छोटी असतील तर त्यांनाही उगीचच दोघांचं भांडण आणि तिसऱ्याला लाभ होत नाही, पण मुलांचं नुकसान होतं. अशा अनेक गोष्टी आपल्याकडनं कळत नकळत घडलेल्या आहेत, घडत असतात. कुठल्याही बाबतीत असेल, शेजारी असतील, आजूबाजूची लोक असतील, अशा गोष्टी घडत असतात. पण त्या सगळ्यांना जर आपण लिहून कृतज्ञता व्यक्त केली किंवा अगदी मनापासून, तुम्ही जरी लिहिलं नसेल पण अगदी तुम्ही कृतज्ञतेनं ओतपोत भरलेले असाल, म्हणजे अगदी तुमच्या म्हणतात ना हृदयातनं कृतज्ञता वाहत असेल, तर ते पॉसिबल आहे तुमचे खड्डे भरणं. सो तुम्ही सगळे खड्डे भरलेत. आपण आता 12 कृतींमधनं भूतकाळातनं आता वर्तमानात येणार आहोत. आता ह्या ज्या काही कृती होत्या, ज्या आपण जर काही मागे केलेलं असेल, आमच्याकडनं चुकून घडलेलं असेल, त्यासाठी आपल्या मागच्या 12 कृती होत्या. जणू काही तुम्हाला दिलेल्या वरदानांची मोजदाद का करायची होती आपल्याला, तर त्याबद्दल आपल्याला थँक्यू म्हणायचं होतं. त्यानंतर आपल्याला जादूचा दगड का दिला होता, तर आपल्याला एक सवयही लागेल की आपण उठताना आणि झोपताना कुणाला तरी आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो, किंवा अशी गोष्ट आपल्याकडे आहे की ज्याच्याशी विश्वासाने आपण बोलू शकतो आणि तो कुणाला सांगणार नाही, तो आपला मित्र असेल. म्हणून आपण जादूच्या दगडाचा उपयोग केला. तिसऱ्या दिवशी आपण जादूचे नातेसंबंध, म्हणजे ज्या नात्यांकडनं आपल्याला अपेक्षा आहे की यांनी जरा असं वागलं तर बरं होईल, पण आपण ते करू शकत नव्हतो, पण या जादूने आपल्याला तेही संधी दिली. आणि आपण लिहून का होईना आपल्याला हवे तसे आपले संबंध बदलू शकतो, किंवा आपल्याला ज्या अपेक्षा आहेत समोरच्याकडनं त्या करू शकतो आणि त्या बाबतीत सक्सेसफुल होऊ शकत होतो. तर ते आपल्याला तिसऱ्या दिवसाच्या जादुई नातेसंबंधांमुळे मिळालं. चौथ्या दिवशी आपण जादुई आरोग्याबद्दल काम केलं. आपल्याला जी आरोग्याची देणगी मिळाली आहे त्याबद्दल आपण एक ठळक अक्षरात कुठेतरी लिहून ठेवलंय. अजूनही लिहिलेलं नसेल तर लिहावं, कारण हे जर तुम्हाला जाताना येताना दिसलं तर त्यात तुमचाच फायदा आहे, कारण ती ओळ तुम्ही वाचू शकता. आणि तुम्हाला त्यामुळे जो फायदा होणार आहे ते पण आपण 3 वेळा, सकाळी उठल्यावर, दुपारी आणि रात्री, आपण ती वाक्य वाचणार होतो की आरोग्याची ही संपत्ती मला जिवंत ठेवत आहे. त्यानंतर आपण त्याच्यानंतर जादूची धनसंपत्ती यावर काम केलं. त्यानंतर आपण कामाच्या ठिकाणी घडणारी जादू, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण थँक्यू म्हणणार होतो. ऑफिसमध्ये मदत करणारे हेल्पर, वॉचमन, अनेक लोक ऑफिसात येत जात असतात, त्या सगळ्यांची आपण ऑफिसच्या ठिकाणी घडणाऱ्या जादूवर काम केलं. त्यानंतर नकारात्मक विचार नाकारणाऱ्या जादूवर आपण काम केलं. त्यानंतर आपण जादूचा घटक पदार्थ म्हणजे यावरही काम केलं. यावरही आपण बरंच काम केलं. त्यानंतर 8व्या दिवशी आपण पैशाचे लोहचुंबक कसे होऊ शकतो, तर आपल्याला आपल्याकडे येणारी बिल किंवा गुगल पे, जी पे, फोन पे यावर आपण जे ट्रान्झॅक्शन करतो ते एखाद्या बिल बुकात आपण करू शकतो लिहून, किंवा एखाद्या आपल्या वहीवर ते नोंद करून घेऊ शकतो, किंवा जर तुमच्याकडे गुगल पेचं पण हिस्ट्री असतेच तर त्यालाही त्याच्यावर हात ठेवून मोबाईलवर आपण थँक्यू थँक्यू असं करू शकतो. हे काम आपण केलं. म्हणजे आपण अशा बरेच कामांवर आपण वर्क केलंय. प्रत्येकासाठी आपण जादूचे धुलीकण पाठवले. लोकांचं पण भलं करायचा आपण विचार केला आणि कदाचित तुम्ही पूर्ण केलाही असेल तो टास्क. 11वा दिवस होता जादुई सकाळ. सकाळी उठल्यापासनं संध्याकाळी आपल्या प्रोग्राम मध्ये येईपर्यंत जे ज्या गोष्टीला आपण हात लावणार होतो, ज्या ज्या गोष्टीला आपण हात लावला त्या त्या गोष्टीला आपण थँक्यू म्हटलंय. त्यानंतर 12वा दिवस आला आणि आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तींपर्यंत आपण पोहोचलो.
अशा प्रकारे आपण बऱ्याच ठिकाणी जर काही गोंधळ आपल्याकडून कळत नकळत घडला असेल तर तो आपण बाजूला केलाय आणि आजपासून आपण वर्तमानात काम करणार आहोत. तर आजचा दिवस आहे 13वा दिवस आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा, असा आजचा दिवसाचा लेसन आपल्याला सांगतोय. ज्या कोणी प्रामाणिकपणे आतापर्यंतचा सगळा होमवर्क केला असेल ते यासाठी तयार आहेत आणि ज्यांनी केला नसेल त्यांनी मागचं पूर्ण करत लवकरात लवकर इथपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. मी सुरू करते 13वा दिवसाचं. 13वा दिवस म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. त्याच्यात आता काय काय आपल्याला टिप्स मिळणार आहेत ते आपण पाहूया. तर नॉर्मन व्हिन्सेंट पील लेखक आहेत. 1898 ते 1993 पर्यंत ते होते. कल्पना शक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तर आपल्या एका लेसन मध्ये आपण ऐकलं होतं की आधी जे आपल्याला हवंय ते आपल्या मनात उमटतं. तो विचार पहिल्यांदा आपल्या मनात येतो. एखादी गोष्ट 2 वेळा जन्म घेते आणि दुसऱ्यांदा ते प्रत्यक्षात अवतरतं. तर कशामुळे? तर कल्पनाशक्तीमुळेच. तुम्ही जर दररोजच्या जादूच्या कृतींचं आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि पुढेही गोष्टी अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल तर तुम्ही आश्चर्यचकित करून टाकील असा मजबूत पाया तयार केला आहे किंवा घातला आहे. आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्ण आहे कारण आजपासून तुम्ही जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहात. तर त्या प्रत्येक देशांमधल्या शेकडो संस्कृती अनेक शतके त्यांना हवे ते काही मिळवण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात. आभार मानण्यासाठी मोठे मोठे समारंभ पारंपरिक पद्धतीनेच ते करतात आणि आभार मानण्यासाठी त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने उत्साहाने ते सगळं साजरं करतात. तुम्हाला या वाक्यातला बोध कळायला थोडासा वेळ लागेल पण द फॅक्ट अशी आहे की आभार मानण्यासाठी मोठमोठे समारंभ त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने आणि उत्साहाने साजरे करतात. खरं तर जे काही आपल्याला मिळणार आहे किंवा जे काही होण्यासाठी आपण धडपडतोय ते आधीच झालं आहे असं समजूनच आपल्याला आपली कल्पनाशक्ती वापरायची आहे. खरं तर आज एक सरप्राईज हे झालं सेशन झालं आणि त्या सेशन मध्ये म्हणजे कुणालाही कल्पना नसताना आपला हाच धडा सांगितला गेला वेगळ्या पद्धतीने. सो यू ऑल आर व्हेरी लकी की तुम्हाला खूप पुढच्या प्रकारात याची आज माहिती मिळणार आहे. आपण नॉर्मली अगदी स्लोली चाललोय पण आज थोडं तुम्हाला जास्त उलगडून त्यामुळे कळेल कारण मलाही सरप्राईज मिळालंय तर मी ते तुमच्यासाठी नक्कीच शेअर करेन. तर प्रत्येक देशात म्हणजे आपण मागे ऐकलं होतं सुरुवातीलाच की वेगवेगळ्या ज्या संस्कृती आहेत अगदी आपले जुने आफ्रिकन किंवा ऑस्ट्रेलियन पीपल सुद्धा काय करायचे तर ते देवाचे आभार मानायचे. आपण एक लेसन ऐकलंय की खाण्यापूर्वी प्रत्येक घोट पिण्यापूर्वी आपण थँक्यू म्हटलं तर तुम्हाला पाण्याचं पाणी हे काय माहितीये ना वाहक आहे तर त्याचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही जरी गोडही खात असाल डायबिटीसला न घाबरता तरी जेव्हा तुम्ही हातात घेऊन त्याची कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा त्या गोडातही तुमच्या शरीराला काहीही होत नाही. इतकी जादू आभारी आहे या शब्दात आहे. त्यामुळे खाताना न घाबरता आपल्याला जरी काही झालं असेल तरी मी सतत सांगते मला काही झालेलं नाही मी उत्तम ठणठणीत आहे. आणि तुम्ही जे खाताय त्याच्यावर जर तुम्ही आभार मानले आधीच थँक्यू देवा मला इतकं छान खायला मिळालंय. काही लोकांना ते मिळत नाही आपल्याला माहिती आहे पण आपल्याला ते काही म्हणायचं नाहीये. आपल्याला फक्त खाताना त्या गोष्टीचे आभार मानायचे आणि यामुळे माझ्या शरीरात फक्त ताकद आणि ताकदच येणार आहे. हे जेव्हा तुम्ही म्हणून खाल तेव्हा तुम्हाला गोड वस्तू सुद्धा त्रास देणार नाहीये. तर प्राचीन काळापासून इजिप्तचे लोक नाईल नदीला आलेला पूर देखील पाण्याचा प्रवाह नदीत सातत्याने असाच राहो
यासाठी तो देखील उत्साहात साजरा करतात. म्हणजे पूर आलाय म्हणून ते न घाबरता, त्यांना पुराने आपलं नुकसान होतंय वगैरे याचा विचार न करता या नदीला सगळे महिने म्हणजे पूर्ण वर्षभर असं भरलेलं पाणी असावं यासाठी ते आनंद व्यक्त करायचे किंवा तो सण तो उत्साहात साजरे करायचे. अमेरिकन इंडियन आणि ऑस्ट्रेलियातले मूळचे रहिवासी असलेले लोक पावसाचे नृत्य करतात. पावसाचे नृत्य म्हणजे पाऊस येण्यापूर्वी करतायत ते. यातल्या या गोष्टी जर ज्याच्याकडे पुस्तक असेल त्याने पुन्हा पुन्हा वाचावा. हा धडा अतिशय महत्वाचा आहे. आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. आणि हे जर तुम्हाला नीट कळलं आणि तुम्ही त्याच्यावर जर नीट काम केलं, तुम्हाला फक्त काय करायचंय तुम्ही विचारात घ्या. तुम्हाला जेवणाचे, पाण्याचे खूप आभार मानायचे. खूप म्हणजे खूप. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा हे किंवा कुठेतरी नोंद करून ठेवा. पाण्याजवळ लिहून ठेवा एखादं वाक्य हवं तर. जेव्हा जेव्हा पाणी प्याल तेव्हा थँक्यू म्हणा. जेवताना पण न विसरता तुमच्या बरोबरचा विसरला असेल. आपल्याकडे ही संस्कृती होती भारतीय की जेवणापूर्वी आपण प्रार्थना करायचो किंवा आपण सिनेमात ख्रिश्चन लोक म्हणा किंवा कुठलीही लोक थोडस काहीतरी पुटपुटताना दिसतात हात जोडून किंवा असं काहीतरी करून. तर विसरू नका ते जेवण जेवण्यापूर्वी त्याचे आभार मानतात. आणि ते जेवण जर तुम्ही आभार मानून जेवलात तर तुम्ही विचार करा ते तुम्हाला चांगल्याच गोष्टी देणार आहे. म्हणजे आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवणार आहे. सो अमेरिकन इंडियन आणि ऑस्ट्रेलियातले मूळचे रहिवासी लोक पावसाचे नृत्य करतात. काही आफ्रिकन जमातींमध्ये त्यांनी केलेली शिकार करण्यापूर्वी समारंभ करतात. शिकार करण्यापूर्वी. आज आपण कल्पनाशक्ती आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा हा विषय घेतलाय. पूर्वीचे लोक काय करायचे तर ते आधी मला जे मिळणार आहे म्हणजे मला आता समजा मला कार हवी आहे फॉर एक्झाम्पल मला झायलो हवी आहे तर ती मला मिळाली आहे हा विचार मी करते आणि त्याच आनंदात मी नाचते. मी त्या झायलोला जाऊन एकदा मी भेट देणार. झायलो कशी आहे आतून त्या गाडीमध्ये मी बसणार. तिची सगळी सिस्टीम बघणार. थोडीशी अशी चाकं बिकं हलवून बघणार जरी मला ड्रायव्हिंग येत नसेल. हे व्हिज्युअलायझेशन करणारच आणि खरोखर एकदा एखाद्या गाडीत जाऊन एखाद्या शोरूम मध्ये जाऊन मी त्या गाडीची तपासणी करणार. तुम्हाला जेव्हा कुठल्याही तुमची नीड तुम्हाला हे करायची आहे पूर्ण करायची आहे तुमची कुठलीही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे तर त्यासाठी काय काय करायचंय हे आजचं लेसन आपल्याला सांगणार आहे. तर काही आफ्रिकन जमातींमध्ये त्यांनी केलेल्या शिकार करण्यापूर्वीच ते काही समारंभ करायचे. म्हणजे आधीच देवाचे आभार मानायचे. एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो. आणि धर्मांमध्ये इच्छित वस्तूचा स्वीकार करण्यापूर्वी काही धर्मांमध्ये इच्छित वस्तू म्हणजे तुमच्या समोर आलेले वस्तू घेण्यापूर्वीच आभार मानणे हे प्रार्थनेचे स्वरूप आहे. सो लक्षात घ्या म्हणजे हे पूर्वापार चालत आलेलं आहे. कधीतरी ते विस्कळीत झालं असेल कारण कधी कधी चैन विस्कळीत होते. तरी पण मला आठवतंय आपल्या लग्न समारंभात म्हणजे मी छोटी होते तेव्हा ते जेवायला द्यायचे नाही हात मारायची आई पटकन की नाही नाही थांब अजून सगळ्यांचं वाढून होऊ दे एकत्र सगळे आपण प्रार्थना करू आणि मग खायला सुरुवात करायचे. मग असं कंटाळा करत काय मग आपण ऐकायचो वदनी कवळ घेता. शाळेत सुद्धा व्हायची ती मला वाटतं लहानपणी व्हायची त्याच्यानंतर काही आठवत नाही. सो आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. याचा अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी एक प्रतिमा नीट लक्ष देऊन ठेवा. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी एक प्रतिमा तुम्ही तुमच्या मनात तयार करा. मनात. नंतर तुम्हाला जी इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करण्यासाठी म्हणजे तुम्हाला जी तुमची बर्निंग इच्छा आहे की मला हे लगेच हवंय ती आकर्षित करून घेण्यासाठी तुम्हाला ती आधीच मिळालेली आहे. लक्षात येतंय का? ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं मानायला हवं. आणि असं मानल्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टीबद्दल भावना वाटते म्हणजे जर मिळाल्यावर तुमच्या काय भावना असतील तर ती भावना आणि तुम्हाला हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना या सारख्याच असणार आहेत. तुमच्या लक्षात येतंय मी काय सांगते ते? तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याची प्रतिमा तुम्हाला आधी मनात तयार करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट मिळाली आहे. प्रत्यक्षात तुमच्या समोर जर ती कार उभी असेल मला जायला
तुमच्या काय भावना होतील, वाव असं. मग त्या ज्या भावना खरी गाडी आल्यावर होणारच आहेत ना. किंवा एखादी विश्वसुंदरी जेव्हा विश्वसुंदरीचा डोक्यावर हे ठेवते, ताज ठेवते, किरीट ठेवते, तेव्हा तिच्या त्या भावना असतात. तिला रडू पण येतं आणि हसायला आनंदाश्रू येतात तिच्या डोळ्यातनं. तशा कुठल्या भावना आपल्या येतील? एखादी आपल्याला कधी मिळणार नाही अशी गोष्ट जर आपल्याला या जादूने मिळाली, तर तुमच्या काय भावना असतील? हे तुम्हाला आधी सेलिब्रेट करायचंय. तर तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना आणि त्याच्या आधी तुम्ही जे वाव मला मिळाली, आता मी काय करू, कोणाला सांगू, मी डान्स करू, काय करू, ही जी भावना होईल ती आताची तुम्ही व्यक्त केलेली भावना आणि मिळाल्यानंतर गाडीची भावना या सारख्याच असतील. तर तुम्हाला जी काही गोष्ट मिळणार आहे, तुमच्या इच्छित गोष्ट मिळणार आहे, ती मिळवण्यापूर्वी तुम्हाला तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्ट मिळवण्यापूर्वीच करायचा. जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल, तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याच्या नव्या स्वरूपाचा शोध तुम्हाला आत्ता लागलाय. बायबलमध्ये नेमके हेच शब्द दिलेले असतात आणि हेच वचन देतात. ते म्हणतात, पुन्हा एकदा लेखिकेच्या वाक्याकडे आपण येतोय, ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे आणि ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडनं जे आहे तेही काढून घेणार आहेत. ओके. तर कृतज्ञता तुम्हाला काही मिळवण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे. काहीही चांगलं घडल्यानंतर आपण व्यक्त करतोच. आपण काहीतरी चांगलं घडल्यानंतर आपण थँक्यू किंवा माझं नशीब चांगलं आहे असं वगैरे असं म्हणतो. पण इतकी साधी गोष्ट नाहीये ती. बहुतेक लोक त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता व्यक्त करतात. आपला एक हट्ट असतो, तुम्हाला माहितीये का, कदाचित तुम्ही हे केलेलं असेल कधीतरी. मी काही त्याला वेगळी हे नाहीये की नाही नाही देवाने हे असं केलं तरच मग मी देवाचा विचार करेन किंवा देवाला नारळ वाहीन. अरे ज्याने ही सृष्टी निर्माण केली आहे, ज्याच्यामुळे हे सगळं बघतोय, त्याला आपण लाच देऊ पाहतोय. पण त्यापेक्षा त्याने आपल्याला आधी जे काही दिलंय त्याबद्दल जर कृतज्ञता व्यक्त केली, तर ह्या आपल्या इमोशन्स त्याच्यापर्यंत आपोआप पोचतात आणि तो आपल्याला हवं ते मिळवून देतो. तुम्ही कधीतरी चूक करता आणि जवळ आलेली गोष्ट ती पुढे जाते, त्याला आपणच कधी कधी जबाबदार असतो. मध्यंतरी पुन्हा एकदा मी फोनवर असे काहीतरी बघत होते, तर काजोल काजोल आपली हिरोईन आहे, तिची आई तिला सांगत असते की तुला काय हवंय हा विचार करू नको जास्त. ती एक गोष्ट सांगते तिला, एका मुलाला मर्सिडीज हवी असते. मर्सिडीज नाही, कुठली तरी गाडी हवी असते आणि तो खूपच हट्ट करतो, नाही नाही देवा मला हीच गाडी हवी आहे, हीच गाडी हवी आहे. ठीक आहे. देव म्हणतो ठीक आहे घे तुला गाडी. पण देव त्याला म्हणतो की तू तू ही गाडी मागितली, पण तू दरवाजा उघड, मी तुझ्यासाठी बाहेर काय ठेवलेलं. दरवाजा उघडल्यावर बघतो तर मर्सिडीज गाडी उभी होती. म्हणजे देव त्याला देणार होता मर्सिडीज आणि ह्याने काय केली गडबड, कुठली तरी साधी गाडी मागून त्याच्यावरच खुश राहिला. म्हणून कधी कधी काही गोष्टी वरच्यावर सोडून द्यायच्या असतात. तो आपल्याला आपल्यासाठी जे उत्तम आहे तेच आपल्याला देतो. सो कधी कधी थोडीशी वाट सुद्धा बघायला हरकत नाहीये. पण आपल्याला तर आपल्या कल्पनाशक्तीनं, आपल्या ताकदीनं, आपल्या चांगल्या वागण्याने, आपल्या कृतज्ञतेनं आपल्याला हवी ती जादूची गोष्ट मिळवायची आहे. सो ही गोष्ट सांगायचं कारण काय, की कधी कधी आपण उतावेळ होतो आणि आपल्या हातून गडबड होते आणि आपल्याला चांगली गोष्ट मिळणार असते, पण आपल्याला थोडक्यात समाधान मानावं लागतं. सो कधी कधी वेट अँड वॉच हे सुद्धा गरजेचं आहे. तर आता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रात समृद्धी येऊन तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जावं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही तुम्ही कृतज्ञच असायला हवं. मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छापूर्ती होण्याच्या आधी लगेचच मनात ती इच्छा पूर्ण झाली आहे अशी प्रतिमा तयार करा. म्हणजे तुम्हाला जे काही हवंय ते तुम्हाला मिळालंय आधी. त्या गोष्टीचं काहीतरी डिझाईन तयार करा, स्वप्न बघा
आणि ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे, हाच विचार आपल्याला करायचा आहे. ती मिळते म्हणजे आपल्याला कुठे राहायचंय? वर्तमानातच. आणि आज आपण 13व्या दिवशी वर्तमानात आलोय. मला मिळालेली आहे, माझ्या घरी जायला उभी आहे. वाव! मग काय होईल? मग मी फिरायला जाईन, मग मी इकडे जाईन, मग मी तिकडे जाईन, मी सगळ्यांना पार्टी देईन. हे विचारच आपल्या मनात आले पाहिजेत. तसंच समजायचं, ती गोष्ट मिळाली आहे, इथं तुमचं काम पूर्ण झालंय. तुमची ती प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवलीत, तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळते. आता ती तुम्हाला कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याचा शोध घेणं, आता हेही लक्षात ठेवा, हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही जर शंका मनात आणली तर ते काम होणार नाही. तुम्हाला काहीही करायचं नाहीये. कुठून पैसे येणार आहेत, कुठून काय? तुम्हाला त्याच्याशी घेणं देणं ही नाही ठेवायचंय. युनिव्हर्स तो देणार आहे आपल्याला. तो कसा देणार आहे ते तुम्हाला नंतर कळणार आहे. कारण कसं मिळालं, कोणीतरी येऊन तुम्हाला गिफ्ट देऊन गेलं, कोणीतरी घेतलेली पण त्यांना आता चालवायची इच्छा नाही, तर तेही तुम्हाला 2-4 दिवसच वापरले, असं काही होऊ शकतं. किंवा कुठून तरी पैसे येतील, कधीतरी भरलेले तुम्ही विसरलेले पण असाल, कुठूनही ती गोष्ट तुमच्या पुढ्यात टपकेल. ती कशी येईल, येईल की नाही ह्या शंका तुम्ही घेतला तर मात्र काहीही होणार नाही. सो फक्त मला हे हवंय, ते कसं वगैरे या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. ते कसंही आपल्याला मिळणार आहे. तर तुम्हाला ती गोष्ट कशी मिळाली हे कळणार देखील नाही आणि त्याचा शोध घेणं हे तुमचं कामही नाही. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे आपण जमिनीवर उभे राहू शकतो. पण हे कसं घडलं याचा शोध घ्यायला आपण जातो का? तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवील, यावर तुमचा विश्वास आहे. आणि त्याप्रमाणे जगाचा हा नियम आहे, की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल, तर ती हवी असणारी गोष्ट जादूने चालत तुमच्याकडे येईल. तुमच्या लक्षात येतंय का? ती गोष्ट चालत तुमच्याकडे येईल. आता कदाचित तुम्ही हाच बघा, की जादूचं आपलं हे सेशन आहे, ते सुद्धा तुमच्याकडे चालत आलंय. कसं आलंय, काय आलंय, ते आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. सहज बोलणं झालं आणि चालू झालं आणि आज आपण जवळ-जवळ 14 ते 15 दिवस काम करतोय. हो की नाही? तर हे सुद्धा आता तुम्हाला सर्वात जास्त काय हवंय? तुमची बर्निंग डिझायर काय आहे? पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिकेनं आपल्याला सांगितलं होतं, की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवंय? याबाबत मात्र तुमच्यामध्ये स्पष्टता हवी. स्पष्टता लक्षात घ्या. तुम्ही असं हे हवं का ते हवं हे कन्फ्युजन नकोय. ठाम मतं पाहिजेत. म्हणून तुम्हाला आधीच आम्ही सांगितलं होतं, की 10 गोष्टी अशा लिहा, की त्यातल्या त्यात तुम्हाला अर्जंट काही हवंय, समजा 2-3 दिवसात तुम्हाला एखादी साडी हवी आहे लग्नाला जायला, एखादा ड्रेस हवाय किंवा काहीही इमर्जन्सी एक्झाम आहे म्हणून मुलाला काहीतरी पूर्ण एखाद्या त्याला सेट हवाय कसला तरी अभ्यासाचा. असे काहीही लिहून किंवा एक कॉफी मला उद्या सकाळी कोणीतरी हातात आणून देईल का? किंवा तुमच्या गाडीपर्यंत अशी 10 स्वप्नांची लिस्ट आपण तयार केली होती. त्यानंतरही मी तुम्हाला सांगितलेलं, की तुम्ही अधून-मधून ती बघून बदलू शकता. कारण पटकन एका दिवसात कधी मुळात असं असतं, की महाराष्ट्रातल्या माणसाकडे स्वप्नच नसतात. स्वप्न काय असतं फार तर शिकायचंय मला, आई-वडिलांची परिस्थिती आपण बघतो. हे जमेल का? ठीक आहे. नाहीतर मग आई-वडील म्हणतील ते ऐकतो, ते म्हणतील ते शिक्षण घेतो. म्हणजे जेव्हा माझ्या समोरही ही स्वप्नांची लिस्ट बनवायचा प्रश्न आला, तेव्हा माझ्याकडे पण काहीच स्वप्न नव्हती. अरे! तर तुम्हाला स्वप्न असं पण नव्हतं, की घर हवंय, गाडी हवी आहे, सायकल हवी आहे, मला मोबाईल हवाय, मला लॅपटॉप हवाय, असं पण काहीच नाही. कारण आपली इंडियन मेंटॅलिटी आपल्याला काय वाटतं, आई-वडील आहेत तोवर त्यांचं ऐकायचं, ते म्हणतील ते ऐकायचं. त्यानंतर आपण लग्न होऊन येतो, मग नवरा जे म्हणेल ते. त्यानंतर लगेच जर बाळ झालं, मुलं झाली, की आपण मुलांमध्ये इतके रमतो, की आज तुम्ही स्वतःसाठी बसलाय, तरी पण तुमच्या डोक्यात काय येतं, "नाही, नाही, माझ्या मुलाला हे हवंय, ते मी करू का?" अरे आधी स्वतःसाठी काहीतरी करा ना. तुमच्यात इतकी ताकद आणा, की तुम्ही नंतर दुसऱ्यांसाठी सगळं काही करू शकाल. सो ती पण आपली मेंटॅलिटी नाही. तरी सुद्धा कोणी लिहिलं असेल तर बेस्ट.
मग मला खूप विचार करावा लागला. मला डोक्याला असं काय 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 तुझी स्वप्न आहेत. तर माझी स्वप्न माझ्या कामाशी रिलेटेड होती म्हणून मला लिहिता आलं. तर मी माझ्या बहिणीलाही सहज विचारलं, बाई तुला काय हवंय? ती म्हणते, नाही नाही मला सगळं मिळालंय, आता मला काही नकोय. अरे, म्हणजे ही आपली वृत्ती आहे की आपल्याला काय हवंय ते सुद्धा आपल्याला माहित नाहीये. लग्न करताना आई वडीलच बघतात, मुलाला घर आहे का, नोकरी आहे का, झालं काम, आणखी काय हवंय. त्यातल्या त्यात बरा जोडीदार दिसेल असं बघतात. अजून काय, अरे तू नोकरीला तर चांगला आहे, तुला तू आयुष्यभर पोसेन, बस झालं. म्हणजे एवढ्या सगळ्या साध्या कल्पनांनीच आपण जगतो. आपल्याला पूर्ण भारत फिरायचंय, आपल्याला अख्खं जग फिरायचंय. आपल्या जगात वेगवेगळं खाणं, आपल्या भारतातच इतकं वैविध्यपूर्ण खाणं आहे. कधी खाणार, कधी फिरणार, कधी काय करणार. आपण फक्त उद्याचा दिवस, आजचा दिवस बरा गेला का, भविष्यासाठी थोडे पैसे आहेत का, हा एवढ्या विचारातच जगतो. तर आता आपल्याला चांगल्या विचारात, चांगल्या स्वप्नात जगायचंय आणि आपली स्वप्न कशी पूर्ण करायची त्यावर आजचा हा आपला लेसन अवलंबून आहे. तर आता तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवंय या विषयाकडे मी पुन्हा एकदा वळते. आपल्याला लेखिकेने सुरुवातीलाच सांगितलं होतं की जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवंय याची स्पष्टता हवी. याबद्दल जर तुम्ही आधी विचार केला नसेल तर तो आत्ता करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या याद्या बघा आणि या जादूच्या कृतीसाठी त्यातल्या सर्वात 10 महत्वाच्या इच्छा कोणत्या आहेत त्याची निवड करा. एकतर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातनं म्हणजे पैसा, आरोग्य, घर आणि नातेसंबंध या क्षेत्रातनं 10 इच्छा निवडू शकता किंवा काम किंवा यश यासारखं एखादंच क्षेत्र निवडू शकता. तुम्हाला त्यात खरोखरच बदल हवाय असं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रातल्या 10 इच्छांची निवड करू शकता. तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवंय? तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे हवेत, तुम्हाला सगळ्यात जास्त चांगले नातेसंबंध हवेत, तुमची सगळ्यात बर्निंग डिझायर आहे मला पहिलं घर हवंय. तुम्हाला सगळं आहे पण माझ्याकडे गाडी नाहीये, मग माझी सगळ्यात महत्वाची इच्छा गाडी आहे. जी तुमची बर्निंग डिझायर म्हणजे ज्वलंत इच्छा आहे, अगदी मला हे लगेच हवंय, मला पटकन प्रमोशन हवंय, मला मला इन्क्रीमेंट हवंय, मला पैसेच हवे आहेत, कारण पैसे खूप महत्वाचे असतात. तुमची कुठलीही डिझायर असू शकते कारण ती तुम्हालाच माहितीये, मला माहित नाहीये. माझं डिझायर फक्त माझं काम आहे पहिलं आणि त्या कामातनं मला मिळणारा पैसा आहे समजा. सो आपल्याला ज्याच्यातनं जे हवंय ती महत्वाच्या 10 इच्छा निवडू शकता. सगळ्यात जास्त काय हवंय याबाबतचा स्पष्टीकरणपणा आणि नेमकेपणा तुमच्यात असायलाच हवा. तेव्हाच या कृतीमुळे जादूने घडून येणारे बदल तुम्हाला दिसून येतील. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमांकाने मांडता आहात अशी कल्पना करा. कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात. तर शांतपणे संगणकावर बसा किंवा पेन वही घ्या. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची स्वतंत्र यादी त्या आधीच पूर्ण झाल्या आहेत किंवा त्या तुम्हाला मिळालेल्या आहेत अशी कल्पना करून पुढील प्रमाणे लिहा. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मला डॅश ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आता डॅश म्हणजे त्या गाळलेल्या जागी तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे असं समजून आपल्याला लिहायचंय. मला समजा आता तुम्हाला लॅपटॉप हवाय, मला लॅपटॉप मिळाल्याबद्दल, लॅपटॉप ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये थँक्यू, 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 मला लॅपटॉप मिळालाय असं सुद्धा लिहू शकता. आता अजून काही उदाहरणं लेखिकेनं आपल्याला दिलेली आहेत. मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे मला जे महाविद्यालय हवे होते त्याच महाविद्यालयात मला प्रवेश घेता आला किंवा येईल याबद्दल मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. 3 वेळा आभार मानण्याचा हा ही युनिक जादू आहे. 3 वेळा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचे आभार मानता तेव्हा क्रिएटिव्हपणा म्हणजे क्रिएट होतं, काहीतरी गोष्ट क्रिएट होते. सो 3 वेळा म्हणणं, 3 हा आकडा
त्याच्यामध्ये काहीतरी हे आहे, म्हणजे एक नवरा बायको आणि एक मूल, म्हणजे हा सृजनाचा आकडा आहे, म्हणून तिनाला महत्व आहे. तर आम्हाला बाळ झालंय या अतिशय आनंदाच्या बातमीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणखी त्यांनी उदाहरण दिलंय, आपल्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला इच्छा असलेल्या बारीक सारीक गोष्टींसहित आम्हाला मिळालंय, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. पुढचं वाक्य आहे, माझ्या वडिलांचा आश्चर्यकारक फोन मला आलाय, आश्चर्यकारकरित्या फोन आला आणि आमच्या मधले नातेसंबंध सुधारायला मदत झाली, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. वाक्य लक्षात येत आहेत सगळ्यांच्या? तर वैद्यकीय तपासण्यांमध्ये म्हणजे वैद्यकीय तपासण्यांमध्ये आलेल्या निष्कर्षात मला काहीही झालेलं नाही आणि मी परत निरोगी झालोय हे स्पष्ट झालं, त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला युरोपच्या सहलीसाठी जायचं होतं आणि त्यासाठी जेवढे पैसे हवे होते, अगदी तेवढेच पैसे मला अनपेक्षितरित्या मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. या महिन्यात आमच्या विक्रीत दुपटीने वाढ झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आम्ही ज्या कल्पना मांडल्या त्याने प्रभावित होऊन आतापर्यंत सगळ्यात मोठा ग्राहक आम्हाला मिळाला, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आभारी आहे हे 3 वेळा तुम्हाला या तर नंतर लिहायचंय, नाहीतर सुरुवातीला लिहायचंय. मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, मला परिपूर्ण जोडीदार मिळाल्याबद्दल असंही लिहू शकता, किंवा मला परिपूर्ण जोडीदार मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. आम्हाला सहजपणे आणि विनासायास झालेल्या प्रवासाबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तर कृतज्ञतेवरची आपली जादू, आपली एकाग्रता ढळू नये आणि शब्दांच्या फाफट पसारायला प्रतिबंध घालावा, ह्या उद्देशाने सलग 3 वेळा आभारी आहे असं लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबण्यात आली आहे. आभारी आहे असं 3 वेळा लिहिणं हे एक जादूचं सूत्र आहे, कारण 3 हा क्रमांक विश्वातील सर्व नव्या निर्मितीचा गणिती क्रमांक आहे. उदाहरणार्थ मी आता सांगितलं, बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष आणि एक स्त्री यांची आवश्यकता आहे. पुरुष, स्त्री आणि बाळ यांची एकूण संख्या 3 होते आणि ते तिघे जण नव्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात. या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीसाठी सुद्धा 3 या संख्येचा नियम लागू होतो. म्हणून तुम्ही जेव्हा सलग 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणता, तेव्हा निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचं रहस्यमय सूत्र तुम्ही वापरता. सगळ्यांच्या लक्षात येतंय बहुतेक, असं मी गृहीत धरून पुढे निघते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतली दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेने आणखी संपृक्त करा, पूर्ण भिजवून टाका. दिवसभरात कोणत्याही वेळी यादीतील सर्वोत्कृष्ट 10 ही इच्छांबाबत एकाच वेळी किंवा दिवसभरात मध्ये मध्ये थांबून तुम्ही कृती पूर्ण करू शकता. तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने भिजवून टाका. सुरुवातीला तुमच्या यादीतली पहिली इच्छा घेऊया. आता तुम्ही मनातल्या मनात कल्पना शक्ती वापरा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. समजा मी एखादी इच्छा मनात धरते, म्हणजे मला गाडी हवी आहे. ओके, ही इच्छा तुम्ही मनात धरली. माझी सगळी पहिली बर्निंग डिझायर आहे, मला गाडी हवी आहे. मग आपल्याला काय करायचं? गाडी हवी आहे हा विचार केल्यानंतर आपण डोळे मिटायचे आणि माझी इच्छा पूर्ण झाल्यावर माझ्या भावना काय होत्या, तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुमच्या भावना काय आहेत? डोळे मिटून, वाव मला गाडी मिळाली, मी पहिल्यांदा कुणाला सांगेन? साक्षीला सांगू का, गिरजाला सांगू का, नीरजाला सांगू? असं हा हा मी माझ्या वडिलांना, ओके, ज्याला तुम्ही सगळ्यात तुमची आवडती व्यक्ती तिला पहिलं सांगाल,
त्यानंतर वाव माझी पूर्ण झाली, माझ्या दारात गाडी आली आहे, बल्ले बल्ले, काय जो तुम्हाला आनंद होईल तो तुम्ही व्यक्त करायचा आहे. दुसरं आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुणाला आणि कसं सांगितलं. तर मी फोन करून माझ्या मैत्रिणीला सांगितलं, साक्षी माझ्याकडे गाडी आली आणि माझी इच्छा पूर्ण झाली. वाव. नंतर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, नंतर माझ्या मुलाला. असं काहीही. तर सर्वप्रथम पहिल्यांदा कोणाला आणि कसं सांगितलं, तर तुम्ही ही कृती, जर तुमची एखादी गोष्ट चांगली झाल्यावर तुम्ही कुणाला सांगता, पहिलं मित्राला, मैत्रिणीला, बायकोला, आईला, कोणालाही. तर तुम्ही गाडी दारात आल्यावर काय तुमची इच्छा असेल, किंवा मी गाडी घेतलीये आई, मी गाडी घेतलीये ताई, कोणालाही, हे तुमच्या ज्या भावना असतील त्या डोळे बंद करून तुम्हाला विचारात, मनात आणायच्या आहेत. आणि तिसरं म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर सर्वात छान गोष्ट तुम्ही कोणती केली, कोणत्या तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही मनात करू शकता. गाडी आणल्यावर आता काय करायचं, वाव मी इकडे तिकडे जातो, लवकर धावत जाऊन मी हारतोरे आणलेत, मी गाडीची पूजा करायचं ठरवलंय, बायकोला फोन करून सांगितलंय, वा वा लवकर काहीतरी ते घेऊन ये. किंवा समजा बहीण असेल, आई ताट घेऊन येईल, आई येऊन मग पटकन गाडीची पूजा करेल, मग सगळे आम्ही बसून सगळे हॉटेलात जाऊ, पार्टी करू, वाव मजा करू, धम्माल. हा आपल्या कल्पना शक्तीचा भाग आहे. एक तर पहिलं तुम्हाला गाडी आली म्हणून तुमच्या पूर्ण झाल्यावर काय भावना आहेत, तर मला अत्यानंद झालाय, माय गॉड, आयुष्यात जे कधी जमलं नाही ते इतक्या लवकर झालंय, हे झालं. दुसरं काय, तुमची पूर्ण इच्छा झाली आहे, त्याच्यात सगळ्यात आधी म्हणजे हे सगळं स्वप्न तुम्हाला रंगवायचंय. आणि त्याही पेक्षा अधिक जर तुम्हाला घर घ्यायचंय, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तर एक दोन चार बिल्डिंग मध्ये जाऊन तुम्ही घर बघा, किंवा त्यांचा जो फ्लॅट असतो बघा, एक रेडी फ्लॅट ठेवतात ते, तो तिकडे जाऊन वाव, मला असं असं दोन तीन ठिकाणी जाऊन, आणि सतत कुठलं तरी त्या तिनापैकी जे तुम्हाला आवडलं त्या घराचा तुम्ही विचार करा. ते घर घेतल्यावर मी पहिल्यांदा कोणाला सांगणार आहे, साक्षीला सांगणार आहे, किंवा माझ्या वडिलांना सांगणार आहे, किंवा माझ्या नवऱ्याला सांगणार आहे. अय्या, मग आपण काय करणार, ते सगळं असं डोळे बंद करून, पुस्तकात 1 मिनिट लिहिलंय, पण जर तुम्हाला तुमचं स्वप्न त्याआधीही पूर्ण करायचं असेल, तर किमान 8 मिनिटं गजर लावा, टायमर लावा आणि डोळे बंद करा. 8 मिनिटांनी जोवर तुमचा तो टायमर किंवा गजर वाजत नाही, तोवर तुम्ही कल्पना शक्तीत, मी बसलोय झायलो मध्ये, मग झायलो कशी ड्रायव्हिंग करणार, झायलो मी अजून काय काय चेंज करू शकते, हे मी कुणाला सांगितलं, हे हे स्वप्न तुम्हाला 8 मिनिटं बघायचंय. आणि तुम्हाला आधी तर ते लिहून काढायचं, तुम्हाला कल्पना आहे बऱ्यापैकी आलेली, आता फक्त हे डिझायर तुमचं बर्निंग आहे. कल्पना शक्तीने वापरून लवकरात लवकर ती गोष्ट तुमच्याकडे कशी येणार आहे, त्याचा हा फॉर्म्युला आहे. शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेलं वाक्य वाचा, आणि तुमच्या म्हणजे आता तुम्ही पुन्हा एकदा 10, तुम्हाला जे घाईघाईत हवंय, तुमच्या स्वप्नातले पण 10 असू शकतात, वेगळे पण असू शकतात, नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला समजा तुम्ही आधी जेव्हा यादी लिहिली तेव्हा तुम्हाला काही गाडी बेडीचं काही एवढं डोक्यात नव्हतं, एखाद्याची टू व्हीलर असेल, जरुरी नाही एखाद्याला बाईक पण अशी मिळते 4-4, 5-5 लाखांची पण मिळते, ती सुद्धा असू शकेल, काहीही असू शकेल. किंवा एखाद्याला आईसाठी दागिना करायचा असेल, एखाद्याला आपल्या बायकोला कानातलं द्यायचं असेल, कुठलीही तुमची इच्छा असू शकेल. तर त्या 10 इच्छांचं परत परत तुम्हाला वाचन करायचंय, आणि प्रत्येक इच्छेला तुम्हाला तेवढंच, म्हणजे हे जे 3 प्रश्न मी आता सांगितले, इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या भावना काय होत असतील, तुम्ही पहिल्यांदा कोणाला सांगाल, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हे सगळं पूर्ण झालं, गाडी आली, सगळं झालं, व पार्टी द्यायची आहे का, कसं काय, कसं सांगायचं, की गाडी घेऊनच सगळ्यांकडे फिरून पेढे वाटायचे, जे तुम्हाला करायचं किंवा जे तुम्ही करत असाल दरवेळी तेच तुम्हाला करायचं असेल, तर तसा विचार करा. तर नंतर यादीतील दुसऱ्या इच्छेकडे बघा. अशा रीतीने 10ही इच्छा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक इच्छेसाठी वर दिल्याप्रमाणे कृती करा. आणि प्रत्येक इच्छेसाठी आपल्याला सांगितलंय मॅडमनी की तुम्ही निदान 1 मिनिट वेळ द्या, पण 1 मिनिट नाही, 8 मिनिट जर तुम्ही केलं तर तुमची डिझायर लवकर तुमच्या समोर हसेल. 8 मिनिटं सुद्धा एक वेगळा आकडा आहे, आमच्या सिनियरने आम्हाला सांगितलंय म्हणून मी तुम्हाला सांगते, निदान 8 मिनिटं व्हिज्युअलाइज करा, कल्पना शक्तीचा वापर करा.
ही सगळी कृती खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करू शकता. आणि त्यावर फलक म्हणजे विजन बोर्ड बऱ्याच जणांना माहिती असेल. आपण शाळेत असताना मुलांना मुलांना आपण काहीतरी मदत करण्यासाठी आपण मुलांना वेगवेगळे बोर्ड बनवून देतो. विजन बोर्ड किंवा काय असतं आपल्या ऑफिसमध्ये एखादा असा फळा असतो वेल्वेटचा ज्याला पिन लावून आपण त्याच्यावर काय काय महत्वाच्या नोंदी करतो. तसा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तसाही वापरा. तर ही सगळी कृती प्रभावी होण्यासाठी तुम्हाला आज महत्वाचं काम करायचंय. आज वा उद्या कधीही तुम्हाला शक्य असेल तेव्हा. जादूचा फलक तयार करायचा आहे. त्यावर तुमच्या इच्छांची चित्र तुम्हाला लावायची आहे व तुमच्या इच्छांशी संबंधित चित्र कापा आणि टाचण्यांनी फलकावर लावा. नाहीतर फिक्स करून टाका. हा फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी लावा. नंतर ठळक अक्षरात त्याच्यावर आपल्याला आभारी आहे लिहायचंय. आता फलक म्हणजे काय? तर हा मराठी शब्द हल्ली बऱ्याचदा आपण ऐकलेलाच नाहीये. आपल्याला विजन बोर्ड तयार करायचं. तुम्ही कार्ड पेपर घेऊ शकता. आता एखाद्याला जर वाटतंय, की मी जाडजूड आहे आणि मला शिल्पा शेट्टी सारखी फिगर हवी आहे. तर तुम्ही काय करायचंय, शिल्पा शेट्टीचा फोटो शोधा छान फिगरवाला. तिच्या चेहऱ्यावर आपल्या चेहऱ्याचा फोटोचा कटआउट लावून, तो लावून ठेवा. तुम्हाला जशा टाईपचं घर हवंय, तुम्हाला बंगला हवाय, तुम्हाला कोठी हवी आहे, तुम्हाला बिल्डिंगमध्ये मोठा फ्लॅट हवाय. जे तुम्हाला हवंय तसं तुम्हाला गुगलवर भरपूर चित्र मिळतात. तुम्ही एका रूमला डबल बेड हवाय, ट्रिपल बेड हवाय, प्रत्येक घराचं समोरचं डिझाईन कसं हवंय, तुम्हाला गाडी कुठली हवी आहे, ते सगळे प्रकार आपल्याकडे गुगल सर्चवर अवेलेबल आहेत. ते फोटो काढून घेऊ शकता. ते फोटो तुम्ही झेरॉक्स वाल्याकडनं मारून घेऊ शकता किंवा बऱ्याच वेगवेगळ्या कुणीतरी प्रिंटरवाला पण असतो ज्याच्याकडे आपण पाठवल्यावर तो प्रिंट काढून आपल्याला आणून देतो. यातलं फारसं डिटेल मला माहिती नाहीये कारण मी झेरॉक्स वाल्याकडनंच आणल्या करून. तर तुम्हाला कुठे फिरायला जायचंय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काश्मीरला जायचंय, तर तुम्ही काश्मीरचे फोटो, काश्मीरला ट्युलिप गार्डन आहे, काश्मीरमध्ये शिकारा आणि असं छान डोंगर आहेत. काश्मीरमधल्या बोट हाऊसमध्ये तुम्ही बसलाय की असं तुम्हाला विचार करायचाय. काश्मीरमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी काय काय करायचंय जाऊन. काश्मीरच्या ट्युलिप गार्डन मध्ये मला मात्र साडी अशी घालून हवे तसा माझा पदर उडतोय आणि मला ते हिरोईन सारखं गाण्याचं शूटिंग करायचंय. माझी ही बर्निंग डिझायर आहे. मला शिकाऱ्यात बसायचंय, मला बर्फात फिरायचंय, हे सगळं माझं स्वतःचं आहे. मग त्यासाठी मी काय केलं, तर मी विजन बोर्डवर मी शिकाऱ्यात बसले आहे. मी हे केलंय. मला एक हेलिकॉप्टरची राईड पण घ्यायची आहे. त्याचा एक फोटो टाकलाय. अशा तुम्हाला हवा असलेल्या तुमच्या बर्निंग डिझायरच्या तुम्ही जी 10 स्वप्न घेणार आहात किंवा घेतली असाल, त्याचे जर फोटो असतील तर ते तुम्ही त्या कार्ड पेपरवर कलरफुल कार्ड पेपर असतो किंवा व्हाईट पण मिळतो. तुम्ही म्हणालात हे कुठे ठेवायचं? घरात जागा नाहीये. नो प्रॉब्लेम. तुम्ही तुमच्या फ्रिजला लावू शकता आणि तुम्हाला ते दिसेल असं तुम्ही करू शकता आणि त्याच्यावर मात्र वर किंवा खाली तुम्हाला थँक यू, थँक यू, थँक यू किंवा आभारी, आभारी, आभारी आहे. हे मात्र 3 वेळा लिहायचंय, विसरायचं नाही. तर तुमच्या ज्या 10 इच्छा आहेत त्याचे जर फोटो तुम्हाला मिळाले, काहीही करून कुणी करून देत असेल, कोणाला कॉम्प्युटरवर ऍडजस्ट करता येत असेल, तर तुम्ही कॉम्प्युटरमधनं पण ते चित्र काढू शकता. आणि हवं तर मी याचा एखादा फोटो टाकेन ग्रुपवर, तुमच्या लक्षात येईल, की कोणाला असं नाहीये की सगळ्यांना ह्याच इच्छा आहेत. एखाद्याला वाटतंय माझ्या मुलीचं लग्न अप्रतिम व्हावं, माझ्या मुलीचं डेस्टिनेशन वेडिंग व्हावं. तर डेस्टिनेशन काय आहे? तुमच्या काय कल्पना आहेत? मग हळदीला आमचे सगळ्यांचे कपडे असं पण तुम्ही स्वप्न बघू शकता. त्याचे फोटो लावू शकता. अनेक लोकांनी ते करून सुद्धा त्यांना हवं तसं लग्न केलंय. आणि ते सगळं सत्यात आलंय. तुम्ही जर मन लावून पिक्चर बघितला असेल, तर सिक्रेट मूव्ही पाहिला असेल हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, तर एक मुलगा एका बॉक्सवर बसून खेळत असतो आणि त्याचे वडिलांना तो विचारत असतो, की "पप्पा या बॉक्समध्ये काय आहे?" तो म्हणतो, की "त्यात माझे विजन बोर्ड आहेत. मी जे मला हवं ते मिळवण्यासाठी जे बोर्ड बनवलेले." आता तो म्हणतो, "मला दाखवा ना." तर तो म्हणतो, "ठीक आहे." कारण सामान नुकतंच येऊन त्या घरात ते शिफ्ट झालेलं असतं आणि ते पडलेलं असतं. तर जेव्हा तो ते उघडतो बॉक्स आणि त्यातनं एक विजन बोर्ड बाहेर येतो आणि तो स्वतः म्हणजे मुलाचे वडील आश्चर्यचकित होतात कारण त्याने कधीतरी डिझाईन केलेलं म्हणजे ते विजन बोर्ड तयार केलेलं घर आता तो आहे. ते घर आणि ते घर दोन्ही सेम
जर तुम्ही हे नीट पाहिलं असेल, कमीत कमी 50 वेळा जरी बघितलात हा पिक्चर, तरी तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळेल. सो कोणीतरी सांगितलंय तर ते जर एक 4-5 वेळा बघितलं तरी डिटेल कळतं. काही लोकांना माहितीये मला की पटकन कळतं एका बघण्यात, पण काही लोकांना 2 वेळा बघावं लागतं. काही त्रिपाठी असतात तर काही चौपाटी असतात. तसं जर तुम्हाला वेळ असेल, आवडेल, तर तुम्हाला ते बारीक-सारीक बघायला हरकत नाही. इतर गोष्टी बघण्यापेक्षा आपल्या आयुष्याला जर कलाटणी मिळणार असेल, आपल्याला स्वित्झर्लंडला, नॉर्वेला, जर्मनीला कुठेही जायला मिळणार असेल, जे आपल्या गावीही नाहीये, तर आपण हे सगळं करायला हरकत नाही. फलक तयार झाल्यानंतर तुम्हाला गाडी हवी आहे, त्या गाडीसमोर तुम्ही उभे आहात असा फोटो टाका. तुम्हाला किचन वेगळं हवंय, एकदम वेगळं काहीतरी युनिक हवंय, तर तुम्ही तो एक फोटो टाका. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला दागिने हवे, तर एखादे दागिने आवडल्याचं चित्र तुम्ही काढून ठेवलं असेल कुठेतरी, की असं घ्यायला हरकत नाही. किंवा पेपरात आल्यावर आजच पेपरात मी एक हिचा फोटो पाहिला होता. ऋता दुळगुरे म्हणून हिरोईन आहे. तिचं असं एक डायमंडचा नेकलेस घातलेला फोटो आलाय आणि ती खरंच खूप छान दिसली त्याच्यात. तर मला आवडलं, पण मला माहितीये तो मला चांगला दिसेल याची मला काही हे नाही. पण हा विचार आपण करायचा नाही. आपल्याला सगळं चांगलं दिसणार आहे. आपण लहान मुलांसारखं व्हायचंय, जरी आपण आता मोठे असलो तरी. तर हा फलक तुम्ही फ्रिजलाही लावू शकता, जादूची पाटी म्हणून वापरू शकता. तुम्हाला जर कुटुंब असेल आणि सगळ्या कुटुंबानंच असं ठरवलं, की आपण जादूचा फलक तयार करूया, तर तो प्रकल्प हाती घ्या. मुलांना ही कल्पना खूप आवडेल आणि हे सगळं करताना त्यांना मजाही येईल. तुमचा जादूचा फलक खरोखरच जादूचा झाला आहे, अशी कल्पना करा आणि त्याला लावलेली चित्र लगेचच तुमच्या दिशेनं येत आहेत, हा विचार करा आणि तुम्ही सातत्यानं त्या इच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानं, कृतज्ञतेची शक्ती त्या तुमच्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेईल. हे ठाम 200% खरोखर होईल. याबद्दल मला पण फुल गॅरंटी आहे. तुम्ही पण फुल गॅरंटेड आहात, असं मला वाटतंय. तर आजचा आपला लेसन आपल्या लक्षात आला असेलच. हा लेसन इथेच संपतोय. आता जादूची कृती म्हणजे आपल्याला या प्रत्येक लेसन नंतर आपल्याला काही काम दिलेलं आहे लेखिकेने. तर ते काम काय आहे तर जादूची कृती क्रमांक 13. तुमच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण करा. पहिलं आपल्याला माहितीये तरी पण मी कानावर घालते. कधी-कधी 2-3 दिवस कोणीतरी येत नाही, मध्येच उगवतात. तर जादुई वरदानांची मोजणी करा. त्यानंतर पुन्हा एकदा ती लिस्ट वाचा. प्रत्येक लाईन नंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे म्हणा. 2 संगणकावर किंवा पेन आणि वही घेऊन बसा आणि तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची यादी करा. तुमच्या आधीच्या यादी जर तुम्हाला असं कम्फर्टेबल असेल, ती आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्या दिवशी केलेली आहे ती. ती जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर ती वापरा. तिच्यात तुम्ही कम्फर्टेबल नसाल, तुम्हाला वाटत असेल नाही, नाही जरा जरा बदली करूया. कधी-कधी बोलण्यातनं, इतरांच्या बोलण्यातनं आपल्याला कल्पना येते, अरे आपल्याला हे हवं होतं, पण आपण जेव्हा लिहिलं तेव्हा आपल्या लक्षात नव्हतं. सो तुम्ही ती बदलू शकता. आज नवीन करू शकता आणि प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झालेली आहे असं समजून त्या प्रत्येक इच्छेनंतर 3 वेळा आभारी आहे असं म्हणायचंय आपल्याला आणि उदाहरणार्थ तुमची इच्छा डॅश आणि ती पूर्ण झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा त्याच लाईनच्या पुढे लिहायचंय. प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला 3 वेळा आभारी आहे लिहायचंय. त्यानंतर तुमच्या कल्पनाशक्ती वापरून व्हिज्युअलायझेशन तुमच्या 10 ही इच्छा पूर्ण झाल्यात असं समजा आणि प्रत्येक इच्छेनंतर खालील प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरं द्या. अ, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुणाला सांगितलं? आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती गोष्ट केली? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. किंवा माझा अजून एक सल्ला असेल तुम्हाला, तुमची इच्छा पूर्ण तुम्हाला गाडी का हवी आहे याचं जर कारण तुम्ही दिलं, की नाही, नाही मला माझ्या मुलांना छान एसीच्या प्रवासाने फिरवायचंय कुठेतरी. माझ्या बायकोसाठी मला घ्यायची ती किती मेहनत करते. तिला मला कुठेतरी लाँग ड्राईव्हवरला न्यायचंय.
नाही नाही, माझ्या आई वडिलांनी मला खूप काही दिलंय. मला त्यांना देवदर्शनाला माझ्या गाडीत बसवून न्यायचं. अशी कुठलीही तुमची इच्छा असेल, तुम्हाला घर का घ्यायचं, तर मला ट्रिपल बेड घ्यायचंय. माझ्या आई वडिलांना एक बेडरूम, माझ्या मुलांना एक बेडरूम आणि आम्हाला एक बेडरूम, अशी माझी इच्छा आहे. ती का इच्छा आहे, तर त्यांना प्रत्येकाला सेपरेट रूम, सेपरेट बाथरूम मिळेल आणि सगळे मजेत राहू. हे कारण लिहून तुम्ही एखादं असं तयार केलं प्रत्येक 10 इच्छांची गोष्ट आणि नंतर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, तुमच्या लक्षात राहील त्यामुळे की पहिली इच्छा काय आहे माझी, तर गाडी हवी. कशाला हवी आहे, तर मला सगळ्यांना कुठे कुठे न्यायचंय. आणि गाडीत एक प्रेस्टिज पण असतं माणसाला, अरे यांच्याकडे गाडी आहे म्हणजे हे चांगले आहेत, असं वगैरे पण काही असू शकतं, फक्त निगेटिव्ह नाही. आणि त्यानंतर आपल्याला शेवटी प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेलं वाक्य परत एकदा वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या. म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. 5 आहे, तुम्हाला जर आवडत असेल नाही, तुम्हाला फलक तयार करायचा आहे, विजन बोर्ड. तुमच्या इच्छेशी संबंधित असलेली चित्र वाचा आणि ती तुमच्या जादूच्या फलकावर लावा आणि तो फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. फलकावर सगळ्यात वरती मोठ्या ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असा मथळा द्या. आणि रात्री झोपण्यापूर्वीच आपल्याला माहिती आहे, झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या प्रिय दगडाशी बोलायचंय, त्याच्याशी सकाळी उठल्यानंतरही आपल्याला बोलायचं, वाव टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. तर आपल्याला अशा प्रकारे आपलं काम करायचंय. त्या दिवशी मी तुम्हाला माझी एक वही दाखवलेली, पण ती माझ्या सोयीसाठी मी केलेली आहे. तुम्ही घरात असाल तर तुम्ही विजन बोर्ड तयार करणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये पण आपल्या बऱ्याच गोष्टी अशा लागलेल्या असतात. आपल्या मनातली जी खूप अशी तीव्र इच्छा आहे, तिचा पाठपुरावा करतच आपण त्या गोष्टी लावलेल्या असतात. सो विजन बोर्ड तयार केला तर खूप बरं होईल. तुम्हाला हवं असेल तर मी आज तुम्हाला विजन बोर्ड आणि आजचा होमवर्क मी तुम्हाला ग्रुपवर पाठवते. ते नीट लिहून वाचून नीट जे तुम्हाला करायचंय. उद्या सकाळी सकाळी 10-12 नंतर विजन बोर्ड तयार करायला घ्या. मुलांना इंटरेस्ट असेल तर त्यांना विचारा. तुम्हाला कळत नसेल तर मुलांना विचारा. त्यांची पण एखादी इच्छा असेल तर त्यात चिटकवून टाका चित्र. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळवण्यासाठी हा विजन बोर्ड नक्कीच तुम्हाला हातभार लावणार आहे. ओके, तर आजचा आपला विषय इथेच थांबतोय. सगळ्यांना कृती कळलेली आहे आणि नसेल कळली तरी मी लगेचच तुम्हाला आजचा होमवर्क टाकेन ग्रुपवर. तो धन्यवाद. मला ऐकून घेतलं शांतपणे. आता कोणाला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्ही विचारू शकता हँड रेज करून. मी 10 सेकंदाचा गॅप घेते. काय नाही. हाय पल्लवी. हॅलो. हाय सर. माझा तुझा हात वर होता म्हणून म्हटलं काय आपण त्या नाही येत ना. आहेत ना त्या. नाही नाही, त्यांनी ऑफ त्या बाहेर आहेत. पण त्यांचा माईक चालू आहे, पण काहीतरी घरी हे करतायत बहुतेक. हा, मला असं वाटतं त्या घरी डायलॉग करतात. पाणी आणलं नव्हतं, विसरले आज तर एकदम. कशाला बोलायचं. ओके. कोणाला काय बोलायचंय?
हा, मला बोलायचं होतं मगाशी, म्हणजे असं माझ्या मनात येत होतं की आतापर्यंत आपण जेव्हा आपल्या पास्टशी डील करत होतो तोपर्यंत. हॅलो. हा बोला बोला. मधुरा अडकली बहुतेक. फ्रीज झाले सगळे. हा मधुरा, नाही येतोय आवाज तुझा. हा अगं, फ्रीज झालंय सगळं. नाही नाही, तुझा आवाज येतोय आम्हाला. आम्हाला येतोय तुझा आवाज, बोल. मी ना व्हिडिओ ऑफ ठेवते. आय गेस माझा व्हिडिओ ऑन केला की प्रॉब्लेम. हो नाही येतोय आता, काही प्रॉब्लेम अच्छा. नाहीये. नाही, मग मला तुम्ही सगळे फ्रीज झालेले दिसत होते. झालं होतं 2 सेकंदासाठी. ओके बोला. हॅलो. हा हा, भारती ताई, आतापर्यंत आपण पास्टशी डील करत होतो. हो तर तेव्हापर्यंत आपण थँकफुलनेस हा एक व्हर्च्यू फॉलो करत होतो याच्यामध्ये. ओके. येस. हॅलो. हो बोला, ऐकते. हॅलो. हो येतंय मला हा, ऐकायला. पण आज जे सेशन आपलं झालंय ना, की हा ज्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन आहे फॉर अवर ड्रीम्स. सो हा बेसिकली मला याच्यात एक कन्सर्न असा वाटतो, बिकॉज मे हम्म बी मी बऱ्यापैकी मेडिटेशन प्रॅक्टिसेस आणि ते सगळं फॉलो करते, की हा इमोशनल अटॅचमेंट आपल्या ड्रीम्सशी होणं हे एक म्हणजे सी समथिंग लाईक युनिवर्स गिव्स यू व्हॉट यू विश टू हॅव और व्हॉट यू वॉन्ट. ओके. हम्म सो व्हॉट एव्हर यू आर विशिंग फॉर, इट शुड बी व्हेरी कीनली सिलेक्टेड. म्हणजे तुम्ही ते सिलेक्ट करताना खूप कॉशियस राहायला हवं. अदरवाईज ती विश कम्प्लीट होण्यासाठी युनिवर्स कुठला मार्ग निवडेल ते आपण नाहीच सांगू शकत. सो हो वेन वी आर हॅव्हिंग सम ड्रीम आणि आपण जेव्हा त्याच्या फुलफिलमेंटचा विचार करतोय, तेव्हा आपली ही जी फुलफिलमेंटसाठी जी प्रेयर आहे, त्याच्यामध्ये माझं हे जे काही स्वप्न असेल ते योग्यरित्या पूर्ण झालेलं आहे. इट शुड गेट कम्प्लिटेड, व्हॉट वी कॅन से प्रॉपरली इट इज बीन एक्झिक्युटेड. ते व्हायला हवं अ, असं मला वाटतं. म्हणजे तो पुस्तकाचा तो भाग नाहीये. आय नो की आपण पुस्तक रीड करतोय. वी आर नॉट डुईंग एनी काइंड ऑफ अ स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस ओव्हर हिअर. बट स्टील बिकॉज बरेच जण इथे आहेत आणि ते ह्या गोष्टी फॉलो करणार आहेत, म्हणून मी जस्ट एक मेन्शन करते. तुम्हाला नाही जर नाही का नाही, याची मेडिटेशन आणि हे वेगळं आहे. याच्यासाठी काही विचार करायचा नाहीये, जास्त विचार करायचा नाहीये, हेच महत्वाचं आहे. त्यासाठीच मी इथे बसले आहे की तुम्ही, म्हणजे आपण जास्त नको त्या विचारात अडकून आपणच प्रॉब्लेम क्रिएट करतो. सो आपल्याला क्लिअर राहायचंय सगळ्या बाबतीत, आणि माझं स्वप्न पूर्ण झालं इतकंच. आता ते कसं झालंय, कोणी केलंय, दॅट्स नन ऑफ आवर बिझनेस. ओके. आणि त्यासाठी स्पिरिच्युअल वगैरे असं काही व्हायची गरज नाहीये, कारण मी असं कुठल्याही स्पिरिच्युअल मध्ये जाऊन काही केलेलं नाहीये. मेडिटेशन इज अ डिफरंट थिंग. ते आपल्या शांतीसाठी, आपल्याला आपण अशी जी वसवस करतो ना दिवसभर, आपल्याकडनं काय होतं, नुसतं अरे हे होणार आहे की नाही, अरे हे जे आपली ही जी चलबिचल मनाची अवस्था आहे, ती आपल्याला मेडिटेशनमुळे शांत करते. त्या अवस्थेतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे, ते मेडिटेशनमुळे. मेडिटेशन आपल्याला शांत करतंय, कूल करतंय. पण आपल्याला ज्या डिझायर, आपल्याला ज्या गरजा आहेत, त्या मेडिटेशन देतंय का आपल्याला? देतंय का? देत असेलही कोणाला तरी, कारण प्रत्येकाचं मनातलं काम वेगळं आहे. तुम्ही जितके पॉझिटिव्ह आहे तितकं तुम्हाला सगळं मिळालेलं आहे. तुम्ही जितके निगेटिव्ह आहे तेवढं ते थोडंसं लांब गेलेलं आहे. तर कधी कधी आपल्यामुळेच काही गोष्टी इकडे तिकडे झालेल्या असतात, त्याला कोणीही जबाबदार नसतं. सो त्या चुका आपल्याला कोणी दाखवलेल्या नाहीत, किंवा आपल्याला काय घडतं हे न कळल्यामुळे आपल्याकडनं नकळत घडलंय ना. मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं, आपण जेवलो जेवलो छानपैकी हसत खेळत, जेवताना काय आपण नावं नाही ठेवली, पण बिल भरताना आपण नावं ठेवली. कोणाला? त्याला काही चांगलंच नव्हतं जेवण, ते ही भाजी खराब होती. इनडायरेक्टली तुम्ही त्याच्या मागे असणाऱ्या 10 व्यक्तींना चुकून नावं ठेवली आहेत. तर ह्या गोष्टींची क्लिअरिटी आपल्याला याच्यात येते, आणि आपल्याला क्लिअर मनानेच मागायचंय.
तुम्हाला काय तिथे भीक नाही मागायची आहे, आपल्याला ते मिळणार आहे. आपण भीक नाही मागत आहोत, आपण मिळवतोय आनंदाने, प्रेमाने. तर आपल्याकडे जी पद्धत आहे ना देवाला, नाही नाही तू मला हे दे तरच हे होईल, हे असं नाहीये आपलं. आपण डिझर्व करतो चांगल्या गोष्टी आणि त्या आपल्याला मिळवायच्यात. आपण डिझर्व करतोय हे जेव्हा तुम्ही पहिलं मानाल, की काय मी फक्त काय 2 खोल्यांमध्ये राहायला जन्माला आलोय. का नाही, आज मेडिटेशनमुळे आम्ही बंगलोरला जाऊन आलो, कसंही जाऊन आलो. अदरवाईज आम्हाला ती जागा कुठे माहिती होती, की आपल्या भारतात एवढं मोठं पिरॅमिड आहे. पिरॅमिड आपल्याला फक्त काय माहिती आहे इजिप्त मधलं, ते पण आपण फोटोंमध्ये इतिहासात पाहिलेलं आहे. पण प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला आवडणार नाही का? मेडिटेशन आपल्याला ताकद देतं, आपल्याला सगळी ऊर्जा मिळवून देतं, आपली जी ऊर्जा गेलेली आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला पुढे नेतायत आणखी. त्याच्याबरोबर उद्या तुम्हाला मेडिटेशन करून सुद्धा तुम्हाला जर ते बनवायचंय पिरॅमिड, तर पैसे कुठून आणणार? तर ह्या ज्या काही डिझायर आहेत आणि ते कोण पूर्ण करणार आहेत, कशा होणार आहेत? आता तुम्ही वाईफ आहात समजा, तर हजबंड पूर्ण करेल किंवा तुमचे वडीलही कुठून तरी त्यांना काहीतरी असं मिळेल, की ते तुमच्या समोर आणून ठेवतील, "घे बाई, तुला काय हवं असेल तर तुला घे. हे आता आमच्या काही कामाचे नाही." आलं ना लक्षात? तर त्यासाठी तसं काही करायची गरज नाहीये. कुठलेही ओके. त्याच्यावर आपल्याला कुठलं काही गोष्टींचा ताण घ्यायचा नाही. हेच पूर्ण तुम्ही फक्त करून बघा. मला नाही वाटत त्याच्यात काही वेगळं आहे. फक्त आजचा जो लेसन आहे, त्याने तुम्हाला अजून क्लिअरिटी दिली आहे. तुम्हाला नीट काय करायचंय एवढंच आहे. नीट क्लिअरिटी, की तुम्हाला ते कशासाठी हवंय. समजा मला बिझनेस करायचा आहे. कशासाठी करायचा आहे? मला मुळात त्याची आवड आहे. माझ्यामध्ये बिझनेसची वृत्ती आहे आणि माझं लहानपणापासून ते स्वप्न आहे. फक्त ते अजून पूर्ण नव्हतं झालं. तर आज मला संधी मिळतेय. मी अशा प्रकारे युनिव्हर्सकडे मागणार आहे. कल्पनाशक्ती लढवायची तुम्हाला, कल्पनाशक्ती, विजन. आणि तो जर बोर्ड तुम्ही तयार केला, तर तुमच्या डोक्यात ती गोष्ट भरभर येणार आहे. अनेकांचे 40 लाखांचे, 50 लाखांचे, 1.5 करोडचे त्यांना पैसे मिळालेले माझ्या समोर ती लोकं आहेत. मी एका ह्याला गेले होते, तर तिने बरेचसे पैसे नवरा नको म्हणत असताना एका बाईने शेअरमध्ये पैसे गुंतवले होते आणि जवळ-जवळ 1 करोडचा त्यांचा काय झाला होता समजून द्या लॉस. आता ती घरगुती बाई आहे. ती कशी मिळवणार एवढे पैसे? आहे का उत्तर? नोकरी न करणारी असेल तर काहीच शक्य नाही. बघ तिला 50,000-60,000 रुपये पगार आहे किंवा 1,00,000 पगार आहे, तर ती करेल 2-3 वर्षात ती देऊ शकेल. पण अशा बाईने फक्त आपल्या कल्पनाशक्तीने तिने मात्र टाकले शेअर्समध्ये आणि तिने तिच्या नवऱ्याला 1 करोड परत मिळवून दिलेली बाई आज आपल्यात आहे, मुंबईतच आहे. सो काय होईल, कसं होईल, हा फार खोलात न जाता माझं हे काम होईल, ह्या कल्पनाशक्तीवरच आपल्याला काम करायचंय आणि हे सहज शक्य होईल. ओके? क्लिअरिटी? ओके. क्लिअर झालं? त्याच्यावर आपल्याला कुठलं हे नाही करायचंय म्हणजे. मग ही शंका आली आणि शंका ज्या क्षणी तुम्ही घेतली, त्या क्षणी तो खेळ संपला जादूचा. नो शंका आणि नथिंग एल्स, की हे असं होईल का? होईल. मी सुरुवातीलाच बोललेले, ज्यांचा जादूवर विश्वास असेल, त्यांच्या आयुष्यात जादू घडेल. ज्यांचा नसेल, म्हणजे आपल्या लेखिकेने पण हे वाक्य सतत लिहिलेलं आहे. आणि कृतज्ञता ही जादू आहेत आणि थँक यू हे ते 2 शब्द आहेत, ज्याच्यामुळे आपलं पूर्ण आयुष्य बदलणार आहे. सो आज आपल्याला बनवायचंय विजन बोर्ड आणि आपली बाकीची कामं आपल्याला करायचीच आहेत. लेसन थोडा मोठा होता त्यामुळे जास्त वेळ गेलाय. तर पटकन कोणाला काही विचारायचं असेल, तुम्हाला सगळ्यांना यातनं त्या जे म्हणत होत्या आणि मी जे सांगते हे कळलंय का मुळात? हो, नाही म्हणा. येस, नो, मे बी. हो, कळलं आहे. येस. हो, कळलं आहे. मला तर एक मग विचारायचं होतं. आपला हां. तुम्ही जे व्हिजन बोर्ड बनवायला सांगितला, हा व्हिजन बोर्ड हो. सगळ्यांच्या समोर राहणार ना? मग आता काही लोक समजा बाहेरून बेडरूम येणार आपल्याकडे गेस्ट रूम मध्ये किंवा असं त्यांना कुठं काय नेमकं? तसं कळणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये ठेवाल ना, सगळेच जण काय सगळ्याच बेडरूम मध्ये शिरत नाही, नाहीत. नाही, तसं नाही होणार खरं. हां. म्हणजे कुणाच्या आणि शिरले नजरेत तरी काय नाही म्हणायचं, मी असंच लावून ठेवलंय. असं बहुतेक काही विचारत नाही, पण एखादा असतो उत्सुक माणूस तो विचारतो हे काय?
तर सांगा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला लोकांच्या जीवनातही आनंद आणायचा आहे, सांगायला हरकत नाही. असं मी लावून ठेवलंय, ते फळाला आल्यावर मी सांगेन तुम्हाला आज. ओके झाल्यावर ओके तर आपण सांगणारच आहोत ना. तर आधी सांगितलं तरी काहीही होत नाही. काही कोण सगळ्यात पहिलं भूत नाही, नजर लागत नाही, काही होत नाही. नाही, नजर तर लागायचा विषय नाहीये. सगळ्या ओपन कल्पना. ठेवायचं का नाही एवढाच विषय होता. हो येस, नाहीतर तुम्ही कपाटात लावा, पण अशी कपाट दाराच्या मागे लावा. पण नाही, मला काही वास्तूप्रमाणे आवश्यकता नाही. नाही नाही, काही कोणाचा विचार करू नका जास्त. आपलेच फोटो लावलेत समजा आपण. समजा तुम्हाला काश्मीरला जायचं तर त्या शिकाऱ्यात हा आम्ही गेलेलो हे म्हणू शकता, किंवा विचार आहे जायचा. विजन बोर्ड भारती तर मॅडम ह्या शंका आहेत ना आपल्याला, तेच लोक काय म्हणतील हा विचार पहिला काढा. मान्य आहे, कारण माझाही हा प्रश्न होता. तुम्ही काही वेगळा नाही विचारलंय, मलाही तेच होतं. अरे सगळ्यांनी बघितल्यावर काय उत्तर द्यायचं. भारती मॅडम, हा, आवाज बोला. येतोय? हो हो मॅडम, एक जस्ट क्विक शेअरिंग आहे ऍक्च्युली. हो. म्हणजे काही वर्षांपूर्वी 2012, 13, 14 समथिंग, हा मी माझ्या घरामध्ये एक लांब गाडी म्हणजे इलांट्रा लावली होती भिंतीवर. हा हा आणि तेव्हा म्हणजे माझी इच्छा होती की नाही, मला अशी मोठी कार हवी स्वतःकडे. हा आणि हा आता ते मी विसरलो होतो ऍक्च्युली, मी तसं लावलं होतं. पण मी हा 2016ला तशी कार घेतली, म्हणजे हुंडा सिटी हा. घेतली आणि तशी कार आहे माझ्याकडे. वा म्हणजे मी वा ते वा. रिलेट केलं तुमच्यामुळे, एवढंच मला सांगायचं. येस 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 ओके, येस, व्हेरी थँक्यू. गुड. मग अजून मोठी घ्या आता. शुअर मॅम. म्हणजे आहे बघा आता. मला वेगळं काही सांगायची गरज नाहीये, आपल्याला उत्तर मिळालंय. असंच कधीतरी उत्तर आपल्याला मिळतं. आपण कधीतरी असा विचार केलेला असतो आणि ती गोष्ट घडते नंतर, आणि मग आपल्याला आठवतं, अरे आपण हा विचार केला होता कधीतरी. ओके, अजून कोणाला काही बोलायचंय? हा, बोल निखिल, बोल. आवाज येतोय? ओके. तर म्हणजे जेव्हा माझी 10वी झाली किंवा जस्ट ज्युनियर कॉलेजमध्ये असतं, तर त्यावेळेला नवीन नवीन फिटनेसचा एक श्रीका हातात हे. मोबाईल घेऊन मी एक एक वस्तू ठेवतोय. हॅलो हा, बोल हॅलो, आवाज बोल, येतोय का? ऐकायला येत. हो, येतोय. हा. तर म्हणजे ज्या वेळेला मी 10वी-12वीच्या वेळेत होतो आणि त्यावेळेला जिम जस्ट स्टार्ट केली होती, व्यायाम करायला स्वतःसाठी. आणि मग हम्म. त्यावेळेला असे ते जिम मध्ये मोठमोठ्या बॉडी बिल्डर्सचे आणि ऍथलीट्सचे फोटो लावलेले असायचे. मग तशाच पद्धतीतले काही पोस्टर्स बाजारात मिळायचे. मग मी ते पोस्टर आणायचो आणि घरी लावून ठेवायचो माझ्या बेडच्या अशा भिंतीला साईडला दिसेल अशा. मग रोज असे दिसेल. आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? हो, येतोय आवाज. हॅलो, येतोय येतोय. त्यांना येत नाहीये, भारतींना येत नाहीये आवाज. नाही, त्या फ्रीज झालेत बहुतेक, पण येतोय आवाज सगळ्यांना. ओके. हॅलो, आवाज येतोय का? हो हो, येतोय, आवाज येतोय. तर त्यावेळी म्हणजे मी जे पोस्टर्स घरात लावले होते आणि जे इंटरनॅशनल लेवलचे ऍथलीट्स होते आणि बॉडी बिल्डर्स होते, तर त्यांना मला भेटण्याची संधी आयुष्यात पुन्हा आली होती. आवाज येतोय का? हॅलो, हो, येतोय, आवाज येतोय, बोला तुम्ही. भारती नाही, ताईंना त्यांना फोन येत लावायला नाहीये. पाहिजे असं वाटतंय. नाही नाही, त्यांचा आवाज गेलेला. आता येतोय का मला आवाज? काही हो हो, येतोय, आवाज येतोय. बरं. तर एक 8-10 वर्षापूर्वी लावलेले पोस्टर्स मला 2014 साली एका इंटरनॅशनल फिटनेस एक्झिबिशनचा क्रू मेंबर होण्याची संधी मिळाली. आणि त्या एक्झिबिशनला जेवढे माझे आयडल्स होते, मेंटॉर जे बॉडी बिल्डर्स होते, ते सगळे मिस्टर ऑलिम्पिया होल्डर जे होते, त्यातले 3 ते 4 मोठे बॉडी बिल्डर्स इंडियामध्ये आले आणि मला त्यांच्यासोबत 3 दिवस राहण्याची संधी मिळाली होती. हॅलो, 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 आवाज आवाज येतोय येतोय का? तुमचा.
बहुतेक त्यांच्या नेटवर्कला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते डिस्कनेक्टच झालेत. हो बहुतेक. भारती तुम्हाला ऐकू येत आहे? आता आल्या. हा. तुमचा आवाज येत नाहीये भारती ताई. तुमचा आवाज येत नाही. होस्टने माझा व्हिडिओ बंद केलाय. हो हा, ठीक तुमचा आहे, आवाज आता येत आवाज नाही म्हणून व्हिडिओ बंद केला. आता बोला. आवाज येतोय तुमचा ऐकून. आवाज येतोय का? बरं. हम्म. बोला. निखिलचं मला काहीच ऐकू नाही आलं. निखिल परत बोललास तर चालेल. नाहीतर दुसऱ्या कोणाला बोलायचंय बोलला. बरं. आवाज हा येतोय का? हा आता येतोय. हा, तर मी असं सांगितलं की मी 10वी-12वीला असताना जे जिम मधले पोस्टर्स पाहिले होते आणि त्यातले काही पोस्टर्स मी घरी आणले होते आणि घरी लावले होते माझ्या बेडरूम जवळ. आणि ते हा हा त्यावेळेला पडलेले. आणि बरोबर एक 8-10 वर्षानंतर मला पुन्हा 2014 साली ते जे बॉडी बिल्डर्सचे फोटो मी लावले होते, जे ऑलिम्पिया होल्डर्स आहेत, ऑलिम्पियाचे चॅम्पियन्स आहेत. तर हा 2014 साली ते सगळे इंडियामध्ये आले होते. त्यातले 4 मोठे इंटरनॅशनल ऍथलीट्स इंडियात होते आणि 3 दिवस मी त्यांच्यासोबत राहिलो होतो. एका वा वा इंटरनॅशनल वा. फिटनेस एक्झिबिशन कंपनीचा सोबत मी 3 वर्षासाठी काम करत होतो. मुंबई महाराष्ट्र हेड म्हणून. हा आणि त्या याच्यामध्ये मला ऑल ओव्हर इंडियाचा बेस्ट एक क्रू मेंबर म्हणून पण अवॉर्ड मिळाला होता तेव्हा 2014 साली, 10 अरे वर्षापूर्वी. तू तर मोठा माणूस आहेस. हा नाही भरपूर म्हणजे अवॉर्ड वगैरे. हा विजन बोर्डची कहाणी की मी जे 10वी-12वीत जे स्वप्न बघितली होती, जे बॉडी बिल्डर्सला मला हो काहीच हो माहिती नव्हतं की हे हा जगातले इंटरनॅशनल ऍथलीट आहेत, मी त्यांच्यापर्यंत कधी पोहोचू शकेन की नाही. तर ते इंडियामध्ये आले होते आणि मुंबईमध्ये राहिले होते. वा वा वा. घ्या, ज्यांना शंका होत्या त्यांच्या शंकांचं निरसन झालेलं असेल. वेळ लागतो थोडासा. हो काहींचं लवकर होतं, काहींचं उशिरा होतं, पण पण होतं. तू नुसता विचार केला होता, त्याच्यावर तू काम नव्हतं केलं, त्यामुळे थोडासा वेळ हा, लागला. पण आता आपण काम केलं, आपण हा. काम करणार म्हणून ते लवकर होणार आहे. हम्म. सो सगळ्यांनी विजन बोर्ड तयार करा. तुम्हाला जे हवंय ते, शिल्पा शेट्टी सारखी फिगर हवी आहे तर तिच्या चेहऱ्यावर आपला चेहरा लावा. तुम्हाला जी गाडी हवी आहे अजून मोठी ती गाडी लावा समोर. तुम्हाला कुठे फिरायला जायचंय, स्वित्झर्लंडला जायचंय तर कुठल्या देशात जायचं, त्या देशाच्या चित्राजवळ तुम्ही जोडीने उभे आहात किंवा तुमची फॅमिली उभी आहे असं तयार करा. असं काहीही तयार करा. काहीही शक्य आहे. कारण माझ्या बरोबर काम करणाऱ्या एका मुलीने फेरारी घेतली आहे आणि तिने आम्हाला सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकलेलं. कारण आम्ही सगळे काम करत होतो आणि तिच्या एकटीकडे गाडी आली, तर तिने नेमकं काय केलं तेही तिने आम्हाला सांगितलं. तर हे सगळं तिने व्हिज्युअलाइज केलं होतं आणि ती सतत तिच्या स्वप्नांचा पाठलाग करत होती. सो हे शक्य नाही, हे होणे शक्य नाही, असं होणारच. होणार. सो बी पॉझिटिव्ह आणि आपल्या स्वप्नांची चित्र तयार करा. शोध घ्या कुठल्या मॅगझिन मध्ये, कुठल्या तरी वर्तमानपत्रात सुद्धा कधीतरी येतं, मोठी बिल्डिंग येतं, छान काचेची बिल्डिंग आहे, तिला मस्त हे आहे, गॅलरी तयार केलेलं आहे, आजूबाजूला झाडं आहेत, खरी खोटी सगळं, अशी डिझाईन्स आपल्याला फार पाहायला मिळतात फेसबुकवर, गुगलवर. ती शोधा, त्यांची चित्र काढून घ्या, प्रिंटआउट घ्या आणि ते तुमच्या विजन बोर्डवर चिटकवा आणि लवकरात लवकर तुम्हाला हवी असलेली सगळी स्वप्न पूर्ण करा. पण तुम्ही आत्ता कराल आणि काही दिवसांनी सोडून द्याल तर काही होणार नाही. तो तुमचं स्वप्न तुम्हाला मिळेपर्यंत, तुम्हाला ती गोष्ट लाभेपर्यंत तुम्हाला त्यावर सतत काम करायचंय. तर पहिलं काम आहे जादूचं पुस्तक घ्या आणि जरी आपलं एकदा संपलं तरी पुन्हा पुन्हा त्याच्यावर पहिल्या दिवशी जाऊन काम करत राहा. ही टिप आहे माझी तुम्हाला. सुदैवानं पॉसिबल असेल तर आपण रिपीटही करू. जर आपल्या टीचरना वेळ असेल किंवा आपल्याकडे ते अवेलेबिलिटी असेल तर सगळं हो शक्य हो आहे.
तर आपण ते चालेल करू चालेल शकतो. काही प्रॉब्लेम हो नाही. हो. आणखीन आणि जण जास्तीत करू जास्त शकतील जॉईन तुमच्या होतील कारण हा आता हा हा आता बरेच जण परत जॉईन व्हायचं चालू आहे पण आता ऑलरेडी आपण अर्धा याच्यापर्यंत पोहोचलोय ना हो त्यामुळे हो मग हो. म्हटलं आता पुन्हा आपण थोडंसं हे करून घेऊयात रिपीट. तर तुम्हाला ते करत राहायचंय. तुम्हाला वाटलं की नाही मला होत नाहीये, तुमचं एखादं चुकलं कुठल्या तरी कामामुळे, हरकत नाहीये. फक्त मागच्या 2 कृतींवर जायचंय. त्या करायच्यात आणि परत तिसऱ्यावर येऊन आपलं काम चालू करायचंय. म्हणून मी सांगते की रोजचा होमवर्क ज्याला जास्त लवकर जे हवंय, तो चुकवणार नाही. आणि पुस्तक असल्यामुळे तुमच्याकडे माहितीची कमी नसणार आहे. आता मी आज तुम्हाला विजन बोर्ड टाकते, आजच्या लेसनचं होमवर्क टाकते. त्याच्यावर काय काम करायचंय, काय स्वप्न लिहायचेत, आता विचार करा झोपण्यापूर्वी. झोपताना एखादं स्वप्न बघा म्हणजे कॉन्शियस माइंड तुमचं दुसरं काम माइंड जे आहे आपलं, ते रात्री झोपेत काम करतं आणि तुमची स्वप्न लवकर पूर्ण होतील. जशी माझी झाली तशी तुमचीही होणार आहेत. अजून कोणाला काही विचारायचंय, सांगायचंय? मग आपण थांबायचंय का आता इथे? नसेल कोणाला काही विचारायचं तर? जवळजवळ या कोणाचे काही शंका नाही आहे बहुतेक. हो 11:30 व्हायला आलेत म्हणजे मला वाटतं 11:22 झालेले आहेत आता. हो मग थांबूया. हो हो थांबूया. थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. शुभरात्री. आणि ज्यांचा कुणाचा आज वाढदिवस असेल, खरं तर आज माझीच अॅनिव्हर्सरी आहे. अॅनिव्हर्सरीच्या मी शुभेच्छा देते. अॅनिव्हर्सरी. त्यांच्याकडून थँक्यू हॅपी थँक्यू. अॅनिव्हर्सरी. तर येस हॅपी थँक्यू 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 व्हेरी मच. अगं तू एक हा कोणता तरी चमत्कारी तू सांगणार होतीस ना अनुभव तुझा? सांगितलं नाहीये. नाही नाही सांगितलं. मी त्याच्यासाठी तर सांगून थांबली होती. झालंय. नाही झालंय. नाही झालंय. ओके. हम्म. मला असं वाटत होतं सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर नाही तर पैसे आहेत सुरुवातीला. हम्म. म्हणून हम्म. मी त्यावर बरंच काम केलं. हम्म. आणि जशी जादू झाली, कुठून कसे येणार हे मला माहित नव्हतं, पण माझा विश्वास होता. आणि करोनामध्ये माझ्या मिस्टरांचा जॉब गेला असताना त्यांना नंतर बाबुलनाथ मंदिर तुम्हाला माहिती असेल ऐकून, त्या मंदिरात जॉब मिळाला. आणि तिकडे कुठल्या तरी मार्गाने आमच्याकडे बोनस आला. आणि त्याची अमाउंट पण बऱ्यापैकी होती जी आम्हाला कल्पनेच्या पलीकडची होती. तर कुठून कधी काय येईल आणि तुम्ही कुठल्या बाबतीत काम कराल त्यावर ते सगळं अवलंबून आहे. तर माझा तो खूप फायदा झालाय. पण मी तेव्हा जरा फक्त पैशांवर काम केलेलं. तर तुम्हाला ज्या भागात तुम्हाला काम करायचंय त्यावर जास्त काम करा. म्हणजे ज्याची तुम्हाला बर्निंग नीड आहे, ज्याची खूप गरज आहे. मला माझ्या शरीरावर काम करायचंय. मला सुदृढ व्हायचंय. तर पहिलं शरीरावर काम करा. आपण लहानपणी किती सुदृढ होतो. आपण धावायचो, आपण लगोरी खेळायचो, आपण दोरीच्या उड्या मारायचो, आपण झाडावर चढायचो, आपण झाडाला लोंबकाळायचो. आपण वडाच्या पारंब्या दिसला तरी त्याला असे हात धरून खेळायचो लहानपणी गावाला वगैरे गेल्यावर. पण आता हे सगळं काही आपण करू शकत नाही. कारण आपल्यालाच असं वाटतं की काहीतरी झालंय, पण असं काही झालेलं नसतं. तर स्वतःतलं मूल जागं करा आणि तुम्हाला जे हवंय, तुमच्या लक्षात आलं असेल साधारण 12 दिवसात, की आपल्याकडे कुठली बाजूची कमी आहे. आपल्याकडे पैशाची कमी आहे का, रिलेशनची कमी आहे का, कशाची किंवा नसेलही कशाची, तर तुम्ही आधी त्यावर केलेलं असणार. आणि हे कर्मानुसारच आपल्याकडे सगळं येत असतं. एखादी गोष्ट जर राहिली, पण सगळं असताना जर कधीतरी मागे पुढे झालं तर आपण काहीतरी केलेलं आहे हे नक्कीच आहे. तर मी जसं सांगितलेलं की उंच इमारतीसाठी खड्डा पण तेवढाच खोल खणावा लागतो, साधारण 35 फुटांचा. जर ती 22 फळ्याची वगैरे बिल्डिंग असेल किंवा 15 ते 18, तर 35 फुटी खड्डा आपण 12 दिवसात भरलाय का? आपल्या मागच्या 12 दिवसात आपण इतकं काम केलंय का की ती